अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अंजुमन फैजुल इस्लाम, शेख रेहाना सुहेल। तो बच्चों, आज मैं आपको मराठी का दूसरा सबक समजूतदार मांजरे लेने वाली हूँ। तो ये है कहानी है, दो बिल्ली बंदर, दोन मांजरे आणि माकड याची गोष्ट आहे। तर मुलांना मी तुम्हाला मराठीतच शिकवणार आहे, तुम्हाला मराठी कळतं। तर दोन मांजरे असतात म्हणजे काय, दो बिल्लियाँ रहते हैं। तराजू बोले तो तराजू आपको पता है, वजन काटा है ना। माकड़ बोले तो बंदर, लोणी बोले तो मक्खन। तर दोन मांजरे त्यांना जंगलात राहत असतात। त्या जंगलामध्ये तो दोघं मित्रमैत्रिणीसारखे राहत असतात। पण एकदा त्यांना खूप भूक लागली तर त्यांना जेवण शोधता त्यांना एक लोणीचा गोळा सापडतो। तर ते घेतात लोणी आणि झाडाखाली येऊन बसतात। आणि आता आपण खायचं कसं, तुला जास्त, दोघांचे वाटे कसे करायचे, तुला जास्त येईल का मला जास्त येईल, ह्या चिंतेत बसलेले असतात। हे सगळं वरनं झाडावर एक माकड बसलेला असतो, ते सगळं हे पाहत असतो। तो म्हणतो, चला मला पण भूक लागलेली आहे, आपण हा लोणीचा गोळा या मांजरांकडनं कसं हिसकून घ्यायचं। तर तो विचारात पडतो आणि म्हणतो, त्यांचं संवाद ऐकून खाली येतो। आणि खाली आल्यावर तो त्यांना सांगतो, तुम्ही एवढं चिंता का करता, मी तुम्हाला दोघांना बरोबर वाटे करून देतो। माझ्याकडे एक आहे ना तराजू आहे, मी घेऊन येतो। तराजू म्हणजे वजन काटा आहे, मी तुम्हाला दोघांना बरोबर मापाने मोजून देतो। तर तुमचं भांडण मिटेल, दोघांना व्यवस्थितपणे खाता येईल। तर माकड खाली येतो आणि त्याच्याकडे तराजू असतो, तो पण घेऊन येतो। मग तो घेऊन आल्यावर त्या तराजूमध्ये ते लोणीचे 2 वाटे करतो, दोघा ह्याच्यात घालतो। ज्याच्यात जास्त झालं असतं ते खाली येतं, त्याचा पलड़ा है ना, वजन काटे का पलड़ा जो रहता वो क्या होता, जिसमें ज़्यादा होता वो नीचे आता। ज्याच्यात जास्त झालं त्यातनं थोडंसं खातो, मग ते थोडंसं खातो तर दुसरा पलड़ा जो असतो त्याच्यात जास्त होतं, मग तो खातो। हे दोघं मांजरं नुसतं बघत असतात की आपण खाणारा कमी करतो, तो खाऊन थोडं कमी करतोय आणि आपल्याला काय, असं करता तो सगळं माकड काय करणार, खाऊन टाकणार। ते दोघं आपसात संवाद करतात की आपण त्याला कशाला वाटायला खाऊन द्यायचं, आपल्याला आपण शोधून आणलेलं आहे लोणीचं गोळा आणि तो असं बसल्या खाऊन टाकतो। आता आपण काय करायचं, त्याच्याकडनं कसं काढून घ्यायचं। तर ते मांजरं काय करतात, माकडाची चतुराई समजून घेतात आणि त्या दोघं मिळून मांजरं त्याला माकडाला हाकलून लावतात। मग ते दोघं स्वतःहून अर्धा वाटा करून खातात। तर बघितलं मुलांनो, ह्या मांजरांनी आपले समजूतदारपणाने आपला वाटा आपल्या वाट्यात घेतला, म्हणजे दोघे मांजरांनी आपसात न भांडता बरोबर हिशोबाने घेतले लोणीचे गोळे। तर 2 लोकांमध्ये तिसरा आपला फायदा घेऊ नये। तर ह्या समजूतदारीपणा जर आपल्यामध्ये पण असेल तर तिसरा फायदा कधीही घेऊ शकत नाही। एवढं कळालं का, म्हणजे आता तुम्हाला काय कळलं असेल। आता मी थोडं हिंदीमध्ये सांगते। तो 2 बिल्लियों ने समझदारी से जैसा बंदर से लोनी यानी मक्खन थोड़ा कम करते हुए खा रहा था ना, तीसरा फ़ायदा उठा रहा था ना, दोनों बिल्लियों ने ढूंढ के लाए थे मक्खन, भूख लगी बोल के। तो इस तरह से वो दोनों बिल्लियों ने समझदारी से कैसा समझ गए उस बंदर की चालाकी कि वो थोड़ा कम करते हुए बैठे फुगट में खा रहा। तो इस तरह से उन्होंने फ़ौरन समझ के उसको वहाँ से भगा दिए। तो देखो बच्चों, कभी भी है ना, हमने ना हमारे जो भी है ना काम है, तो हम हमारे समझदारी से करना चाहिए, तीसरे को उसका फ़ायदा उठाने देने की ज़रूरत नहीं है। तो बच्चों, तुमको समझिए आज की ये कहानी। तो आज के लिए ये कहानी इतनी ही काफ़ी है। शुक्रिया।